मला सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची? आपल्याला मी एक पेपरला बातमी वाचली होती की आचारसंहिता लागतील, हे लागतील. अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना. पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं? एक दिवसाचं सेंट्रल बोलवा. नानाभाऊ, आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजा संदर्भात आपण बीएससी मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमतानी आपण निर्णय घेतो. आपण या बीएससी ला उपस्थित नव्हतात, त्याची कारणं काही वेगळी असतील, परंतु बीएससी मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही. शोक प्रस्ताव. बसून घ्या. भास्कररावांना बोलू द्या. बसून घ्या. बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की बीएससी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनॅनिमसली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते. हे मी मान्यच करतो. दुसरी गोष्ट, मला हाही नियम माहित आहे की सर्वसाधारणपणे बीएससी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं, हेही मला माहिती आहे, तरी मी बोललो, हेही मी मान्य करतो. मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण असा मेसेज आमच्यासमोर पाठवताय. सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे, हा त्यांचा प्रमुख मुद्दा. ठीक आहे, त्याच्यावर आपण निर्णय देणार. पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली. आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं, हा आम्ही आग्रह केला. एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला. निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र नानाभाऊ हे पीठासीन अधिकारी होते. ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय, घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय, घाईघाईने तुम्ही विधेयकं टाकतायत. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो, चर्चा नंतर होते. पहिल्या दिवशीच जे विधेयकं आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत, हा नियम आहे. त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या 25-50 वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढे चालेल. आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही. पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या